काय ग मम्मी, काय विचार करते? अरे स्वयंपाक करायचा आहे तर काही कळतच नाही, सुचतच नाही मला का काय भाजी बनवू काय नाही असं. आता रोज रोज मी काय स्वयंपाक बनवू बरं? भाजीपाला बी संपलेला आहे, डोकं बी चालत नाही आता घरातल्या कोणत्या भाज्या बनवावं असं. मग पप्पांना विचार ना. मग तू जाऊन विचार ना. मी विचारू? हो. पप्पा काय स्वयंपाक बनवायचा मग? बरोबर ती करा जे अवेलेबल असेल ते. मला काय विचार नाही आला, तीच करेल बरोबर. ठीक आहे. मम्मी पप्पा तर संतापात बोलले मी मला. ते झालं का? अरे, त्यांचं माझं आहे ना 2 दिवसापासून भांडण होऊन गेलेले, त्याच्यामुळे ते ना आळवपणा करताय. आता माझा प्लॅन आहे ना खिचडीचा आहे खरं म्हणजे. पण आता जर कधी खिचडी बनवली भांडण मध्ये तर ते अजून जास्त संताप. आता 2 दिवसापासून बोलत नाही, पण खिचडी जर कधी करायला लागलं 8 दिवस बोलणार नाही, असा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी त्यांना विचारत नाही, म्हणून तुला विचारायला लावलं. मग आता कसं करशील मग तू नाही, स्वयंपाकाचं? मग माझ्याकडे एक प्लॅन आहे. हा तू काय कर, हा. आता तुझ्या पप्पांच्या बाजूला जाऊन बैस तू. हा मग मी तुला आहे ना विचारते काय स्वयंपाक करू, तर तू खिचडी सांग हं. हा ठीक आहे चालेल. मी आलो. बेटा काय स्वयंपाक करू? स्वयंपाक करून टाक ना, वरण भात. पप्पा चालेल ना वरण भात? चालेल ना वरण भात, पण त्याच्यावर मठाची उसळ आणि पोळी करायला लावतो. मठाची उसळ पण का? हा, मटाची मम्मी पोळी. वरण भात सोबत मठाची उसळ आणि पोळी पण करून टाक. अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. हा, काय झालं बोलवलं मला? तुला मी खिचडी सांगितली होती ना, आणि मस्त मोठं तोंड करून सांगतो वरण भात भाजी पोळी, असं ब्लॅकमेल करतो का मला तू? हा ब्लॅक मी काय म्हणतो, किती टाइम लागणार आहे? आता चुटके वाजवत 15 मिनिटात होऊन जाणार आहे. हे फक्त चुटकी वाजवायला ज्याला बनवावं लागतं ना त्याला कळतं, खाणाऱ्यांना काही नाही. खाणाऱ्यांना मस्त सांगतात. बनवते मी वरण भात, जा तू.